अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून बनवले ॲप, गेम आणि ॲनिमेशन। जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न। अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून ॲप, गेम आणि ॲनिमेशन तयार केले। जिल्ह्यातील 10,583 विद्यार्थ्यांपैकी निवडलेल्या 30 विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप दिले। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, कचरा व्यवस्थापन, लैंगिक शोषण यांसारख्या समस्यांवर गेम्स आणि ॲप्स तयार केले। बाबुर्डी घुमट शाळेने प्रथम तर कातळापूर शाळेने द्वितीय पारितोषिक पटकावले। विजेत्या शाळांना स्मार्ट टीव्ही, टॅब, अलेक्सा यांसारखी बक्षिसे देण्यात आली। तसेच पहिल्या क्रमांकावर आलेली शाळेची राज्यस्तरीय हॅकेथॉनसाठी निवड झाली। कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता रामेश्वर लोटके, विस्तार अधिकारी जयश्री कारले, लेखा अधिकारी रमेश कासार, ज्येष्ठ पत्रकार संजय कुमार पाठक, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक तुषार झा, कार्यक्रम सहाय्यक रविराज निंबाळकर, कार्यक्रम व्यवस्थापक पंकज धुटे, पूजा जाधव यांचा समावेश होता। या उत्सवामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठा उत्साहात सहभाग घेतला। बक्षीस वितरण कार्यक्रमात रामेश्वर लोटके, रमेश कासार आणि जयश्री कारले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोर टू इव्हान्स लर्निंग संस्थेच्या टीमने विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळवली। या कार्यक्रमाचे आयोजन कोर टू इन्हान्स लर्निंग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान ललानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। ओके, मी पंकज धोटे कोर टू इन्हान्स लर्निंगमध्ये ॲज अ प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद प्रशिक्षण संस्था संगमनेर, जिल्हा शिक्षण विभाग अहमदनगर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या CS हॅकेथॉन स्पर्धांमध्ये आपल्या ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये 10,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि आज आपण जिल्हा लेवलच्या या प्लग हॅकेथॉनमध्ये इथं जमलेलो आहे आणि इथं जवळपास 10 शाळांमधून 30 विद्यार्थी आणि 10 शिक्षकांची इथं निवड झालेली आहे। आता हॅकेथॉन म्हणजे काय, तर हॅकेथॉन म्हणजे आपल्या आजूबाजूची एक समस्या निवडून त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी कोडिंगचा वापर करून एखादा गेम बनवणं, ॲनिमेशन बनवणं किंवा एखादी स्टोरी बनवणं हे याचं एक उद्देश आहे। या आजच्या पुढे प्रोग्राममध्ये दिवसभर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गेम बनवलेले, आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये किंवा आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये असलेल्या समस्या आयडेंटिफाय केलेल्या आहे आणि इथं सोडवण्यासाठी त्यांनी स्क्रॅच सॉफ्टवेअरचा इथं वापर केलेला आहे। ओके, येस, माझं नाव रविराज निंबाळकर आहे। मी लीडरशिप फॉर इक्विटी या संस्थेकडून आहे। गेली 3 वर्षापासून आपण नगर जिल्ह्यामध्ये CS हॅकेथॉन उत्सव स्पर्धा आयोजित करत आहोत। यावर्षी या CS हॅकेथॉन उत्सवासाठी जिल्ह्यातून 10,500 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यातून अनप्लग हॅकेथॉन या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी 5,000 विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला। या अनप्लग हॅकेथॉनमधून आपण विनर्स सिलेक्ट करून यातून 10 शाळा आणि 30 विद्यार्थ्यांचं जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी आपण त्यांची निवडणूक केलेली आहे। आज ही कार्यशाळा उपस्थित नगर जिल्ह्यामध्ये हॉटेलमध्ये आपण घेत आहोत। या हॅकेथॉनमधून विद्यार्थी स्क्रॅच, कोडिंग आणि तसेच 21st सेंचुरी स्किल आणि कोडिंग याविषयी ते जाणून घेतील आणि यातून जे विनर होणारे जे विद्यार्थी किंवा 100 शाळा असणार आहेत त्यांची राज्य स्तरावर आपण CS हॅकेथॉन स्पर्धेसाठी त्यांची आपण निवड करत असतो। ओके, माझं नाव टिपेंद्र लक्ष्मण यादव। मी सौम्या विद्यामध्ये लक्ष्मी आली तालुका राहता या शाळेतून इथे आलो आहे। मी येत्या 8वीमध्ये शिकतो। मी CS हॅकेथॉनमध्ये भाग घेतला, मला याचा खूप आनंद झाला। तर मी आज आमच्या टीमने आज एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे स्क्रॅचमध्ये। तर त्या ॲप्लिकेशनचं नाव गावातील कचऱ्याचे दुष्परिणाम आहे। तर ते दुष्परिणाम गावातील लोकांच्या हेल्थवर होतो, म्हणजेच त्यांच्या स्वास्थ्यावर होत असतो। तर हे कचऱ्याचे व्यवस्थापन करून या समस्येवर मात कशी करायची हे समजवण्यासाठी आम्ही एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे। थँक्यू। ओके, नमस्कार, माझे नाव पूनम पोळेकर आहे। शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलगुड आहे। आमच्या घरी कोणीच कॉम्प्युटर शिकले नाही, पण शाळेत आले आम्हाला कॉम्प्युटर हे काय हे कळाले। सरांनी आमच्यासाठी कॉम्प्युटर ही सुविधा उपलब्ध केली व CS हॅकेथॉन ही आमच्यासाठी परीक्षा ठेवली, ह्यांचे मी धन्यवाद। ओके, माझे नाव ईश्वरी बाबा कोल्हे आहे। मी आता 7वीत शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शामवाडी असे आहे, तालुका कोपरगाव। मी CS हॅकेथॉन या स्पर्धेत सहभाग घेऊन एक प्रोजेक्ट बनवला आहे। त्या माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे फिरते शिक्षण आणि त्यातून मी जगात असा संदेश देण्याचा प्रयत्न करते की जे ऊस तोडणीवाले लोक असतात त्यांच्या मुलांचं शिक्षण
जे फेरीमुळे तुटलं जातं आणि ते शिक्षण थांबू नये म्हणून आपण ज्या पण गावात असू त्या गावात ते शिक्षण तिथे त्यांचं ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करतो. ओके. माझं नाव आदित्य अमोल राऊत. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली. आज आम्ही पर्यावरणाचे संतुलन हा प्रोजेक्ट तक्ता तयार केलेला आहे. याच्यातून आम्हाला असे शिकायला भेटते की आपण वृक्षतोड करू नये, शिकार करू नये आणि आपल्याला जेवढे वृक्ष लावायला जमतील तेवढे आपण लावावेत अशी सूचना त्या प्रोजेक्टमधून आपल्याला बघायला भेटते. ओके. माझे नाव राधिका जालिंदर शिंदे आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेवाडी आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही होणार आरोग्याला हानी. अहिल्यानगर मधील सीना नदीमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे कावीळ, टायफॉइड यांसारखे आजार होत आहेत. यावर आम्ही एक सर्वे केला व त्यात आमची समस्या पाण्याचे प्रदूषण ही आहे. यामध्ये 20% लोकांचे नाही होते व 80% लोकांचे होय होते. यासाठी आम्ही उपाय काढले आहेत की कचराकुंडीचा वापर करावा, नदीतील धुण्या भांड्याचे सांडपाणी नदीत सोडू नये व कारखान्यामधील सांडपाणी नदीत सोडू नये. धन्यवाद.